नमस्कार. हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण श्रावणी उपवासासाठी वरईची इडली करणार आहोत. तर ही वरईची इडली करण्यासाठी इथे मी 1 वाटी वरई घेतलेली आहे. आता आपण ही वरई एका भांड्यात घेऊया आणि ही वरई आता 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. वरई धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि हे 4 तास आता भिजत ठेवायचं आहे. आता आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर इथे पाववाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. हाही आपल्याला 1 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणाही मी धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी घालूया आणि 4 तासासाठी हाही साबुदाणा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. 4 तास झालेले आहेत आणि 4 तासानंतर ह्या दोघांचंही मी पाणी काढून टाकलेलं आहे. आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही वरई टाकायची. त्यानंतर साबुदाणे भिजवलेले आहेत ते टाकायचे. आता इथे 1 वाटी मी पातळ दही घेतलेला आहे आणि हा दही अगदी आंबट आहे. इथे आंबट दही आपल्याला लागणार आहे. तर घट्ट दही असेल तर अर्धी वाटीच घ्या. तर आधी मी अर्धाच घालते, अर्धा नंतर घालणार आहे आणि आता मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर आणखीन आपल्याला दही थोडा लागणार आहे. तर अर्धी वाटी जो दही राहिलेला आहे तोही मी घालत आहे. तर इथे 1 वाटी आपल्याला पातळ दही लागलेलं आहे. पातळ म्हणजे ताक नाही आहे, हा दहीच आहे, फक्त थोडासा पातळ आहे. तर आता आपण हे काढून घेऊ एका भांड्यामध्ये. ते इथे जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, इडलीचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये 1 इंचापर्यंत पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि आता हे तापायला ठेवायचं आहे आणि गॅसची आत मध्यम ठेवायची आहे. आता या इडलीच्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आधी कमीच घाला, त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचा इनो घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर पाव चमचा तुम्ही सोडा घातला तरी चालेल आणि लगेच असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर इडली पात्रामध्ये आपल्याला टाकायचं आहे. इडली पात्राला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे. तेव्हा हे पटकन अगदी करायचं आहे कारण आपण इनो घेतलेला आहे. आता लगेच या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. तर एवढ्या मिश्रणामध्ये 16 इडल्या आपल्या होतात. आता इथे गॅसची आत मोठी करून 15 मिनिटे छान असं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर बघा आधी झालं आहे की नाही आणि त्यानंतर परत 5 मिनिटं वाफवा जर झालं नसेल तर. तर इथे 20 मिनिटं मी वाफवून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे झाकण काढून एक पात्र खाली उतरवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. नंतरच आपल्याला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे इडली पात्र पूर्ण थंड झालेले आहे. इडल्याही थंड झालेल्या आहेत. तेव्हा इथे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि इडल्या काढून घ्यायचे आहेत. पावसामुळे पाणी हल्ली खूप लालसर येत आहे, त्यामुळे थोडासा वरती असा लालसर रंग आलेला आहे. हे बघा असं थोडासा लालसर रंग आलेला आहे, पण काही नाही, छान झालेल्या आहेत इडल्या आपल्या. तर सर्व इडल्या इथे मी भांड्यात काढून घेतलेल्या आहे आणि इडलीला बघा छान अशी जाळी पडलेली आहे. खूप छान अशा आंबटसर अशी आपली इडली झालेली आहे आणि तेवढी चवदार देखील झालेली आहे. आता ह्या उपवासाच्या इडलीसोबत तुम्ही एकतर शेंगदाण्याची उपवासाची चटणी घ्या किंवा नारळाची उपवासाची चटणी घ्या. मी तुम्हाला नारळाची चटणीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती बघा आणि त्याप्रमाणे करा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.